नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकही प्रश्न स्किप करायचा नाहीये. लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पहा. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 28 मार्च 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, ट्युलिप बल्ब उत्पादनासाठी उत्कृष्ट केंद्र म्हणजे सेंटर ऑफ एक्सिलन्स कुठे विकसित केले जात आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सागम अनंतनाग येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. काश्मीरमध्ये ट्युलिप प्रकल्प भारताच्या आत्मनिर्भरतेसाठी राबवला जात आहे. या प्रकल्पाचा उद्देश आहे ट्युलिप बल्ब आयात कमी करणे. उत्कृष्टता केंद्र सागम अनंतनाग येथे उभारले जात आहे. प्रकल्पासाठी जवळजवळ 8 कोटींची आर्थिक मदत दिली आहे आणि ही आर्थिक मदत नाबार्डकडून मिळाली आहे. काश्मीरचे हवामान ट्युलिप शेतीसाठी, म्हणजे हे फूल आहे माहिती आहे सगळ्यांना, तर अनुकूल आहे आणि ट्युलिप हे बल्ब पासून वाढणारं फुलझाड आहे. त्यामुळे हा प्रकल्प इथेच व्हावा यासाठी हे सगळे प्रयत्न चालले. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, पृथ्वीच्या आत सापडलेला हिडन ओशियन कुठे आढळतो? तर तो पृथ्वीतल्या मेंटल या स्तरामध्ये. ठीक आहे, तर सी पर्याय योग्य आहे या प्रश्नाचा. महत्वाचे पॉइंट्स पहा. पृथ्वीच्या मेंटलमध्ये सुमारे 700 किलोमीटर खोलीवरती हिडन ओशियन असल्याचे आढळले आहे आणि हे पाणी द्रवरूपामध्ये नसून खनिजामध्ये रासायनिकरित्या साठलेलं आहे. हे पाणी रिंगुडाईट या खनिजामध्ये आढळते. रिंगुडाईटचे नमुने ज्वालामुखी प्रक्रियेतून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येत असतात. पृथ्वीच्या मेंटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंतर्गत जलसाठा आहे आणि हा शोध डीप वॉटर सायकल, टेक्टोनिक ऍक्टिव्हिटी आणि क्लायमेट स्टॅबिलिटी समजण्यासाठी महत्त्वाचा आहे असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, IOS इंडियन ओशन शिप सागर इनिशिएटिव्ह कोणाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडियन नेव्ही. महत्वाचे पॉइंट्स पहा. इंडियन नेव्हीचा IOS सागर उपक्रम प्रादेशिक सागरी सहकार्य वाढवण्यासाठी आहे आणि या प्रशिक्षणामध्ये 16 देशांच्या नौदलातील सदस्यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणामध्ये सीमनशिप, नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन स्किल शिकण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश आहे मेरिटाईम सिक्युरिटी, पायरसी, इलिगल फिशिंग यांसारख्या समस्यांना तोंड देणे आणि ISO सागर उपक्रम वन ओशियन वन मिशन या संकल्पनेवरती आधारित आहे. पुढील प्रश्न चौथा, नुकतेच निधन झालेले डॉक्टर जयसिंग पवार हे कोण होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हे ज्येष्ठ इतिहास संशोधक होते. महत्वाचे पॉइंट्स पहा. त्यांचे निधन 26 मार्च 2026 रोजी वयाच्या 85व्या वर्षी झाले. त्यांचा जन्म 30 डिसेंबर 1941 रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला आहे आणि त्यांनी शिवाजी युनिव्हर्सिटीमधून MA व PhD पूर्ण केलं. ते 3 दशकांपासून अधिक काळ महाविद्यालयीन प्राध्यापक म्हणून कार्यरत देखील होते. त्यांनी 25 पेक्षा अधिक इतिहास विषयक ग्रंथ लिहिलेले आहेत. ते राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचे पुरस्कर्ते देखील होते. त्यांनी 1992 मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली होती आणि इतिहास संशोधन क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. पुढील प्रश्न पाचवा, शिलाँग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पहिली आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिलाँग येथेच. महत्वाचे पॉइंट्स पहा. हा फेस्टिवल शिलाँगमधील स्टेट
कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला. फेस्टिवल 25 ते 27 मार्च दरम्यान म्हणजेच 3 दिवस चालला आणि फेस्टिवलमध्ये नॉर्थ ईस्ट भारतातील स्वतंत्र इंडिपेंडंट चित्रपटांना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि या फेस्टिवलमुळे मेघालय राज्याची सिनेमा हब म्हणून ओळख वाढत आहे. पुढील प्रश्न 6वा. वन स्टॉप सेंटर्स कोणासाठी सुरू करण्यात आले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अडचणीत असलेल्या महिलांसाठी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. देशभरामध्ये 926 वन स्टॉप सेंटर्स कार्यरत आहेत सध्या आणि OSC मध्ये 13 लाखांहून अधिक महिलांना मदत करण्यात आलेली आहे. हे केंद्र वुमन इन डिस्ट्रेससाठी सुरू करण्यात आलेले आहे आणि OSCs अंतर्गत मेडिकल, लीगल, काउन्सिलिंग यांचा समावेश आहे आणि या केंद्रांमध्ये तात्पुरते निवारा म्हणजे शेल्टर देखील दिला जातो. ही माहिती सावित्री ठाकूर यांनी लोकसभेमध्ये दिलेली आहे. सरकार महिलांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे असंही त्या म्हणाल्या. पुढील प्रश्न 7वा. IPL 2026 मध्ये इतिहासात पहिल्यांदाच काय घडले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्व 10 संघांचे कर्णधार भारतीय होते. हे पहिल्यांदाच घडलं IPL मध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. इंडियन प्रीमियर लीग 2026 मध्ये पहिल्यांदाच सर्व 10 संघांचे कर्णधार भारतीय होते. IPL 2026 ची सुरुवात 28 मार्च रोजी होतीये आणि IPL 2026चा पहिला सामना RCB वर्सेस SRH आहे आणि IPL 2026चा अंतिम सामना 31 मे 2026 रोजी होणार आहे. या सीझनमध्ये एकूण 84 सामने खेळले जाणार आहेत. पुढील प्रश्न 8वा. 8th हॉकी इंडियन ॲन्युअल अवॉर्डमध्ये खेळाडूंना सन्मानित कोणी केलंय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मनसुख मांडविया यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ते केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री आहेत. हा कार्यक्रम नवी दिल्ली येथे पार पडला. या पुरस्कारांचा उद्देश खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणे असा आहे आणि या सन्मानामुळे खेळाडूंना प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. खेळाडूंना जागतिक स्तरावरती यश मिळवण्यासाठी सुविधा आणि पायाभूत सुविधा दिल्या जात आहेत. पुढील प्रश्न 9वा. सुशीला कार्की कोणत्या देशाच्या अंतरिम पंतप्रधान होत्या? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, त्या नेपाळच्या होत्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. सुशीला कार्की या नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान होत्या. त्या नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश देखील होत्या. त्यांनी 2025 मध्ये अँटी करप्शन आंदोलनानंतर नेतृत्व स्वीकारलं आहे. त्याआधी निवृत्त झाल्या होत्या पण देशातील संकटांमुळे पुन्हा जबाबदारी त्यांनी स्वीकारली. नेपाळमध्ये 2008 मध्ये राजेशाही समाप्त करून संघीय लोकशाही प्रजासत्ताक स्वीकारले गेले आहे आणि सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली नेपाळने अराजकतेतून निवडणूक प्रक्रियेकडे यशस्वी संक्रमण देखील केले. पुढील प्रश्न 10वा. एशियन कप वर्ल्ड रँकिंग टूर्नामेंट स्टेज 1 मध्ये पुरुषांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणी मिळवले असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, उदय कंबोज यांनी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. एशियन कप वर्ल्ड रँकिंग टूर्नामेंट स्टेज 1 मध्ये भारताने एकूण 10 पदके जिंकली आहेत. या स्पर्धेमध्ये भारताने 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 4 कांस्य पदक मिळवलेली आहेत. स्पर्धा बँकॉक येथे आयोजित करण्यात आली. कंपाऊंड प्रकारात भारताने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे यामध्ये आणि मिश्र संघ मिक्स टीम मध्ये भारताने मलेशियाला पराभूत करून सुवर्ण पदक जिंकलेले आहे आणि महिला कंपाऊंड मध्ये रौप्य पदक जिंकले आहे. पुढील प्रश्न 11वा. अमेरिकन डॉलर नोटांवरती पहिल्यांदाच कोणाची सही होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डोनाल्ड ट्रम्प यांची. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. युनायटेड स्टेट्स डॉलर नोटांवरती पहिल्यांदाच राष्ट्रपतींची सही येणार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा, हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची सही डॉलर नोटांवरती दिसणार आहे. हा बदल US ट्रेजरी डिपार्टमेंट यांनी जाहीर केलाय. या पारंपरिक डॉलर नोटांवरती ट्रेजरी सेक्रेटरी आणि ट्रेजरर यांच्या सह्या असतात. आत्तापर्यंत असं होतं. आणि 2026 मध्ये अमेरिका 250वा स्वातंत्र्य दिन त्यांचा साजरा करत आहे. हा बदल ऐतिहासिक आणि प्रतिकात्मक मानला जात आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा. दुसरी पत्नी पेन्शनसाठी पात्र नाही, हा निर्णय कोणत्या न्यायालयाने दिलाय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दिल्ली उच्च न्यायालयाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. दिल्ली हायकोर्टने दुसऱ्या पत्नीला पेन्शन नाकारण्याचा निर्णय दिलाय. पहिली पत्नी जिवंत असताना केलेले दुसरे लग्न कायद्यानुसार अवैध असते. हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 नुसार दुसरे लग्न वैध मानले जात नाही आणि फक्त कायदेशीर पत्नीला फॅमिली पेन्शन मिळते आणि पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतरही दुसरे लग्न वैध होत नाही. हा निर्णय आर्मी पेन्शन रेग्युलेशन 1961च्या नियमांवरती आधारित आहे आणि पेन्शन हक्क फक्त कायदेशीर वैवाहिक नात्यावर अवलंबून असतो असं सांगण्यात आलेलं आहे यामध्ये. तर आजचे आपले 28 मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.